राज्यातील 29 महापालिका निवडणुकीसाठी 15 जानेवारीला मतदान होणार आहे, तर 16 जानेवारीला निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे। भाजपने मुंबईसह सगळ्या महापालिका निवडणुकांसाठी कंबर कसली आहे। अशातच मीरा भाईंदरमध्ये भाजप नेते कृपाशंकर सिंह यांनी एक वक्तव्य केलं आहे। त्यांच्या वक्तव्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे। कृपाशंकर सिंह नेमकं काय म्हणालेत हे या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात। नमस्कार, मी प्रियांका कुलकर्णी, आपण पाहत आहात लोकसत्ता लाईव्ह। मीरा भाईंदरसह 29 महापालिकांमध्ये भाजप महायुतीची सत्ता येईल, शिवाय इतके नगरसेवक निवडून आणू की उत्तर भारतीय महापौर बसेल, असं वक्तव्य कृपाशंकर सिंह यांनी केलं आहे। त्यांचं हे वक्तव्य चर्चेत आलं आहे। आपने कहा कि उत्तर भारतीय का महापौर बने, इसको संभव बनाने के लिए क्या कोशिश करेगी उत्तर भारत? संभव बनेगा ना, बनाएंगे ना। हम इतना नगर सेवक चुन देंगे कि उत्तर भारतीय समाज का महापौर बनेगा। हम इतना नगर सेवक चुन देंगे कि उत्तर भारतीय समाज का महापौर बनेगा। अशातच आता कृपाशंकर सिंह यांच्या या वक्तव्यावर मनसे नेते अविनाश जाधव यांनी प्रतिक्रिया दिली आहे। ते काय म्हणाले ते पाहूयात। कृपाशंकर सिंह हे भारतीय जनता पक्षाचे नेते आहेत आणि आम्ही जे सतत म्हणतो अविनाश जाधव 66 लोकांची पहिली यादी आली, 20 ते 21 लोक हे परप्रांतीय होते। पुढच्या यादीतही त्यांच्या तशाच प्रकारची लोक होती। त्यांना मुंबईमधला जो परप्रांतीयांचा नगरसेवकांचा टक्का आहे तो यांचा वाढवण्याचा प्रयत्न आहे आणि मग त्यातून महापौर पदावर दावा करणं आणि मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करणं यांचे सगळ्यांचे प्लॅनिंग आहे आणि हे सतत आम्ही लोकांना सांगतोय। कृपाशंकर सिंह सांगितलं की जर मुंबईचा महापौर मराठीच होणार, सगळ्यात प्रथम मुंबईचा महापौर मराठीच होणार आणि जर उत्तर भारतीय महापौर होईल असं तुम्हाला वाटत असेल आणि नाही झालं तर तुम्ही राजकारणाचं बाहेर होणार का? मी परत खात्रीने सांगतो, मुंबईचा महापौर हा मराठीच होणार आणि आमचाच होणार। दरवेळी मराठी माणसाने दिवसण्याचं काम भारतीय जनता पार्टी हे सगळं करून त्यांच्या नेत्यांच्या तोंडातून बोलायला लावते आणि सतत मराठी माणसाचा अपमान करते। मला वाटतं मुंबईमधल्या मराठी माणसाने याचा विचार केला पाहिजे की सतत भारतीय जनता पक्षाचे नेते हे मुंबईमध्ये राहून जर मराठी माणसाचा अपमान करत असतील तर नक्की यांचं करायचं काय? तर यांचं येत्या निवडणुकीत त्यांची जागा त्यांना दाखवून दिली पाहिजे। मराठी माणसांनी ठाकरे बंधूंच्या पाठी खंबीर उभे राहिले पाहिजे। मनसे नेते गजानन काळे यांनी देखील कृपाशंकर सिंह यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे। गेली कित्येक वर्ष भारतीय जनता पक्षाचं केंद्रात आणि राज्यात ज्या पद्धतीचं सरकार आलेलं आहे त्याच्याबद्दल राज्यसभा हेच म्हणतायत की यांना मुंबईचं मराठी पण घालवायचे। संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याच्या वेळी मुंबई गुजरातला मिळाली नाही याचं दुःख नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना असल्यामुळे कुठल्याही परिस्थितीत मुंबईवरती कब्जा करण्याचं कट कारस्थान भारतीय जनता पक्ष या माध्यमातून शिजवत आहे। त्यामुळे मुंबई आणि महाराष्ट्रातल्या प्रत्येक मराठी माणसाला आम्ही हेच सांगतोय की येणाऱ्या महानगरपालिकांमध्ये मराठी माणूस या ठाकरे युतीच्या मागे ताकदीने उभा राहिला पाहिजे। कृपाशंकर सिंग सारखा माणूस उत्तर प्रदेश आणि बिहार मधल्या एका महानगरपालिकेचा महापौर हा मराठी असेल असं विधान जर आम्ही केलं तर उत्तर भारतीय आणि बिहारी असणाऱ्या नेत्यांना चालणार आहे का? गुजरात मधल्या सुरत महानगरपालिकेचा महापौर हा मराठी आम्ही करू असं जर आम्ही गुजरातमध्ये जाऊन बोललो तर काय होईल? या कृपाशंकर सिंग यांची जीभ छाटली पाहिजे। या संदर्भातलं सुद्धा अत्यंत गंभीर विधान केल्यामुळे मी महाराष्ट्रातल्या प्रत्येक मराठी माणसाला या संदर्भात सांगतोय, हे मराठी पण घालवण्याचं कटकारस्थान आपण उधळून लावा। महापालिका निवडणुकीचे सर्व अपडेट जाणून घेण्यासाठी लोकसत्ताच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पाहत रहा लोकसत्ता लाईव्ह।